नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह. आजच्या या बातमी सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. पहिली बातमी ही म्हणजे देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा मानला जातोय. आज खरं तर हा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. आज 22 जानेवारी आहे. अख्ख्या देशाला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती, तो मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचा आजचा हा सोहळ्याचा आजचा दिवस आहे आणि या दिवसामुळे आता देशातलं वातावरण अक्षरशः भक्तिमय झालंय, राममय हे वातावरण झालेलं आहे. संपूर्ण देशात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे प्रभू श्रीरामाच्या या अ, मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आणि त्यासाठी अयोध्या नगरी ही जी आहे ती आता सजली आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं प्राणप्रतिष्ठापनेचा हा कार्यक्रम आज पार पडणार आहे. अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आता अयोध्येत दाखल झाले आहेत आणि याशिवाय देशभरातले जे व्ही-व्ही-आय-पी लोकं असतील किंवा कलाकार मंडळी असतील, क्रीडा क्षेत्रातली मंडळी असतील, सर्वांनी आता इथं येण्यास दाखल झालेले आहेत. अनेक जण इथं यायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण अयोध्या नगरी आता आध्यात्मिक रंगानं न्हाऊन गेलेली आहे. अ, अयोध्या नगरी तर झालीच, मात्र संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. अयोध्या शहर आता पूर्णपणे सज्ज झालं आहे या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी. 500 हून अधिक वर्षांची खरं तर आपल्या या देशाला एक प्रतीक्षा लागली होती या मंदिराच्या उद्घाटनाची, या मंदिराची खरं तर आणि आज ती 500 वर्षांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा माजी क्रिकेटपटू असतील किंवा इतर लोकप्रिय क्रिकेटपटू असतील, सर्व लोकप्रिय नेते आणि सेलिब्रिटी, संत महंत सगळ्यांनी आता इथं हजेरी लावलेली आहे. विविध देशाच्या प्रतिनिधींना या रामलल्लाच्या महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि अनेक नेते, अनेक कलाकार आता अयोध्येत दाखल झालेले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अवघ्या देशवासियांची जी उत्सुकता होती किंवा जे स्वप्न होतं ते आता थोड्याच वेळात साकार होणार आहे. आज याच भव्य अशा प्रभू श्रीराम मंदिराच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि आज पहाटेपासूनच आपण पाहतोय की अयोध्या नगरी सजली आहे. वर्षानुवर्ष अयोध्येत असलेली जी श्रीरामाची मूर्ती आहे ती आता या राम मंदिरात आणण्यात आलेली आहे आणि गाभाऱ्याचं द्वार सुद्धा खुलं करण्यात आलं आहे. खरं तर 16 जानेवारीपासूनच या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती आणि अनेक कलाकार तेव्हापासूनच इथं दाखल झाले होते किंवा काही राजकीय मंडळी असतील, अनेक सेलिब्रिटी इथं दाखल झाले होते. इथं या राम मंदिराची साफ-सफाई करण्यापासून अनेकांनी इथं हातभार लावला आहे. तसंच आज आपण पाहतोय की आजच्या या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी, अनेक ठिकाणी शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात येत आहेत, आतिषबाजी करण्यात येते. जागोजागी श्रीरामाचं चित्र असलेले ध्वज लावण्यात आलेले आहेत. घरांवर असेल किंवा अनेक वाहनांवरती चौका-चौकात हे झेंडे पाहायला मिळतायत. महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशात सध्या असंच वातावरण आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी आता अख्खा देश सज्ज झालेला आहे आणि आज श्रीरामलल्लाच्या अ, या अभिषेक करण्याचा हा ऐतिहासिक दिवस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यांच्यासह संत समाज किंवा अनेक विशेष लोकं जे असतील ते सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतच हा आजचा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा तुम्ही आमच्या महाटॉक्सच्या अ, YouTube चॅनल किंवा Facebook पेजवर सुद्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. तुम्ही या चॅनलवरती हा सोहळा पाहू शकताय. तसंच अभिषेक झाल्यानंतर या राम मंदिराचा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. जवळपास 4 तास आज
पंतप्रधान अयोध्येत असणार आहेत आणि इथूनच ते जनतेला संबोधित करणार आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा जो आहे, हा कार्यक्रम संपुष्टात येईल. हा कार्यक्रम पार पडेल आणि सर्व पूजाविधी ज्या आहेत, ज्या होणार आहेत, महाआरती वगैरे, त्या आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मग त्याचबरोबर योगी आदित्यनाथ असतील किंवा संघ प्रमुख मोहन भागवत हे संदेश देणार आहेत. तसंच अ, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचं सुद्धा इथं भाषण होणार आहे आणि आज 12:29 हा शुभ मुहूर्त आहे आणि तेव्हा आपण पाहतोय की या गर्भगृहात राम मंदिराच्या अभिषेक होणार आहे. तसंच रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा हा जो शुभ मुहूर्त आहे, तो जवळपास 84 सेकंदाचा आहे आणि आजचा दिवस खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जातोय. 22 जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आला? तर यामागे सुद्धा तसंच कारण आहे. आजचा दिवस जो आहे तो शुभ मुहूर्ताचा दिवस मानला जातोय आणि अ, आज हा जो मुहूर्त आहे तो एक अभिजात मुहूर्त असणार आहे आणि त्यामुळेच आज 22 जानेवारी 2024 चा हा दिवस प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आलाय. तसंच आपण पाहतोय की ही अयोध्या नगरी सध्या न्हाऊन गेलेली आहे रामनामातून. रामनामाचा जप इथं करण्यात येतोय. देशभरातले अनेक प्रमुख जे वाद्य असतात, ते वादक सध्या अयोध्येत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा पुण्यातून काही वादक आपल्या पारंपरिक वादन घेऊन किंवा वाद्य घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत आणि इथं वेगवेगळ्या राज्यातून सध्या वेगवेगळ्या राज्यांना रिप्रेझेंट करणारे अनेक लोककलाकार दाखल झालेले आहेत. तसंच साधू संत असतील, देशभरातले साधू संत हे सुद्धा आजचा दिवस एक भाग्याचा दिवस म्हणून अयोध्येत दाखल झालेले आहेत. हजारो क्विंटल फुलांनी ही अयोध्या नगरी सध्या सजवण्यात आलेली आहे. राम मंदिर जो परिसर आहे, तो कुठेतरी चैतन्याचं वातावरण देणारा आज ठरतोय. इथलं वातावरण अत्यंत आल्हाददायक झालेलं आहे आणि अयोध्येत सध्या राम नामाचा अखंड जप पाहायला मिळतोय. तसंच आज 12:29 रामाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि ज्या मंदिरात हा सोहळा संपन्न होणार आहे, त्या मंदिराला सुद्धा फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या प्रत्येक जी भिंत आहे इथून जाणाऱ्या राम मंदिरापर्यंत जाणाऱ्या ज्या भिंती आहेत, त्या भिंती सुद्धा आकर्षक फुलांनी किंवा नक्षीकामानं सजवण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक ही जी वाट आहे, हा जो मार्ग आहे, तो सजवण्यात आलेला आहे. तसंच या राम मंदिराच्या बाहेर सुद्धा बाहेरचा जो परिसर आहे, तो सुद्धा आकर्षक ने सजवण्यात आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी ही रोषणाई पाहायला मिळते आणि या सोहळ्याला अख्ख्या देशातलेच नाही तर जगातले जे रामभक्त आहेत, ते उपस्थित राहणार आहेत किंवा त्यांच्या उपस्थितीनं आता हे वातावरण भक्तिमय झालेलं आहे. संपूर्ण देशाला या सोहळ्याची, आजच्या या दिवसाची प्रतीक्षा होती आणि जवळपास 500 वर्षांची ही प्रतीक्षा होती आणि आता ती आजच्या या दिवसानिमित्ताने आता ही प्रतीक्षा संपणार आहे. अगदी थोड्याच वेळात हा सोहळा संपन्न होणार आहे. सर्वात आधी नित्यपूजा असेल, मग हवन पारायण, नंतर देवप्रबोधन आणि त्यानंतर प्रतिष्ठा पूर्वाकृती असेल किंवा त्यानंतर देवप्राण प्रतिष्ठा, मग महापूजा आणि आरती, मग त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम असेल किंवा उत्तरांग कर्म, पूर्णाहुती, मग आचार्यांचं गोदान आणि कर्मेश्वरपण, ब्राह्मण भोजन असेल, त्यानंतर प्रसाद का, ब्राह्मण पुण्य, त्यानंतर दान, पूजन असे सुद्धा कार्यक्रम होणार आहेत आणि इत्यादी असे या सगळ्या कार्यक्रमांनी आजचा हा दिवस असा पूर्णपणे भरून जाणार आहे. इत्यादी संकल्प असतील किंवा आशीर्वाद वगैरे, कर्म वगैरे हे सर्व पूर्ण होणार आहे. तसंच राम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी जवळपास 12:15 ते पावणे 1 च्या दरम्यान अभिषेक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि हा सोहळा जो आहे किंवा हा मुहूर्त आहे तो अभिषेक करण्याचा किंवा अभिषेक सोहळ्याचा हा शुभ मुहूर्त आहे तो 84 सेकंदाचा मानला जातोय. 12:29 तो सुरू होणार आहे आणि याच वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. आजचा मुहूर्त अभिजात मुहूर्त मानला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय की
देशभरातून अनेक भक्त सध्या इथं दाखल झालेले आहेत. कलाकार सुद्धा इथं काही दाखल झालेले आहेत. या कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सजली आहे, सज्ज झाली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज राजकारणी असतील किंवा कला क्षेत्रातील, सिनेसृष्टीतील कलाकार असतील आणि क्रीडा विश्वातील काही खेळाडू असतील. हे सुद्धा इथं दाखल झालेले आहेत. सिने आणि क्रीडे जगातले दिग्गज मंडळी जी आहेत, ती सध्या काही चर्चेत असणारी नावं ती सध्या इथं दाखल झालेत. राजकारणी असतील, सगळेजण इथं आज दाखल झालेले आहेत. बॉलिवूडमधले काही लोकप्रिय कपल्स असतील, जसं की आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, तसंच विकी कौशल आणि कॅटरीना कैफ हे सुद्धा इथं दाखल झालेले आहेत. मुंबईतून आज सकाळीच हे रवाना झाले अयोध्येसाठी आणि एका पारंपरिक लूकमध्ये ट्रेडिशनल कपड्यांमध्ये हे कलाकार आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबतच रोहित शेट्टी सुद्धा मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. याशिवाय विकी कौशल, कॅटरीना कैफ हे सुद्धा मुंबईतून सकाळीच राम मंदिरात च्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला दाखल झालेत आणि या व्यतिरिक्त सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सुद्धा अयोध्येला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवाय हा जो राम मंदिर प्रतिष्ठापनेचा हा सोहळा आहे, इथं अनेक सेलिब्रिटीजना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. काही व्ही-व्ही-आय-पी लोक सुद्धा इथं पाहायला मिळतात. अंबानी कुटुंब असेल किंवा कपिल देव असतील, यांच्यासारखे अनेक मंडळी आता इथं दाखल झालेले आहेत. कंगना रनौत तर मागच्या 2 दिवसांपासूनच इथं दाखल झालेली आहे, अयोध्येत पोहोचली आहे आणि तिचे काही व्हिडिओ सुद्धा आपण सोशल मीडियावर पाहिले असतीलच. याशिवाय रामायण जी मालिका होती, त्या मालिकेतले काही कलाकार राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या ज्यांनी भूमिका साकारल्या होत्या, ते कलाकार सुद्धा इथं दाखल झालेले आहेत आणि अ, या या सगळ्यांच्या या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आजचा पार पडणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर या अयोध्येत रामज्योती जी प्रज्वलित करून दिवाळीसारखा एक मोठा सण, देशातला मोठा सण मानला जाणार आहे आणि तो उत्सव आज साजरा केला जाणार आहे. तसंच अयोध्येतली ही शरयू नदी असेल, शरयू नदीच्या किनारी राम की पौरी म्हणून जे ठिकाण आहे, इथं सुद्धा 5,00,000 दिवे लावण्याची योजना आहे आणि याशिवाय इथले जे दुकानं असतील किंवा इतर काही घरं वगैरे असतील, प्रतिष्ठानं असतील किंवा इतर काही स्थळं असतील, इतर ठिकाणं असतील, या सगळ्यांच्या अवतीभवती ही रामज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे. अयोध्येतील शरयू नदीचा किनारा सुद्धा अनेक दिव्यांनी उजळून निघणार आहे आणि रामलला, हनुमानगडी, तसंच गुप्तर घाट, शरयू बीच आणि कनक भवन याचबरोबर लता मंगेशकर चौक असेल, हे जी प्रमुख काही ठिकाणं आहेत किंवा प्रमुख मंदिरं असतील अयोध्येतली, इथं सगळीकडे या सगळ्या सार्वजनिक ठिकाणी दिवे लावण्यात येणार आहेत आणि प्राण प्रतिष्ठापनेनंतर हे जे मंदिर आहे श्रीरामाचं, हे सर्वसामान्यांसाठी आज खुलं होणार आहे, आजपासून खुलं होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना आज प्रतीक्षा लागलेली आहे. दरम्यान हा सोहळा आपण आमच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकताच आणि आपण तो पाहणार आहोतच. मात्र आता पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे आजचा दिवस मराठा आरक्षणासाठी सुद्धा महत्त्वाचा मानला जातोय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळवलेला आहे आणि आज या आंदोलनाचा, या मोर्चाचा आजचा 3रा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईसाठी त्यांनी जी पायी दिंडी काढलेली आहे, पायी यात्रा काढलेली आहे, त्या यात्रेचा आजचा 3रा दिवस आहे. खर तर काल रविवारी म्हणजेच या मोर्चाच्या 2ऱ्या दिवशी रविवारी सकाळी साधारण 10 वाजता मातोरी हे जे गाव आहे, इथून मनोज जरांगे आणि त्यांच्या सोबतचे मराठा आंदोलक असतील, सकाळी 10 वाजल्यापासून ते निघालेत मुंबईकडे येण्यासाठी आणि रात्री उशिरा ते बाराबाबळी इथं पोहोचले. रात्रीचा मुक्काम त्यांनी बाराबाबळी इथंच केला आणि आज सकाळी पुन्हा एकदा त्यांनी मुंबईकडे कूच केलेला आहे. आज दिवसभराचा हा दौरा असणार आहे, तो म्हणजे बाराबाबळी ते रांजणगाव असा हा दौरा असणार आहे आणि बाराबाबळीमधून सकाळी
जवळपास 9 वाजल्यापासून ते निघाले आहेत आणि सुपा इथं दुपारचं त्यांचं भोजन होणार आहे. इथं जेवणाची आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसंच रांजणगाव इथं आज या मराठा समाजाचा, या मराठा आंदोलकांचा आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. आपल्या या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यात सुद्धा जरांगे पाटील आणि त्यांची ऊर्जा तशीच कायम पाहायला मिळते. पण काल जो दुसरा दिवस होता, त्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहतोय की जरांगेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मी सरकारला मॅनेज होत नाही आणि फुटतही नाही आणि हीच सरकारची अडचण आहे, असं म्हणत त्यांनी कुठेतरी सरकारवर टीका केली. 60 ते 70 वर्षांचा आमचा लढा आहे, पण तरीही आम्हाला आरक्षण अद्याप मिळालेलं नाही, अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांमुळे आतापर्यंत 7 महिन्यांचा वेळ दिला तसंच पण आता मुंबईत मी जाणारच आणि आरक्षण हे मिळवणारच, ही त्यांची जी पहिल्यापासूनची भूमिका आहे ती त्याच भूमिकेवर ते पुन्हा ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता ही जी लढाई आहे ती आरपारची लढाई आहे, शेवटची लढाई आहे. मुंबईत आम्ही जातोय ते आरक्षण मिळवण्यासाठीच आणि आता आम्हाला गोळ्या झाडलात माझ्यावर, माझ्या छातीवर गोळ्या झाडलात तरी चालेल, मी मागे हटणार नाही, असं अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगेंनी घेतलाय आणि असा विश्वास त्यांना वाटतोय. तसंच मी असेल नसेल मला माहित नाही, काही षडयंत्र रचलं असेल तर हे आंदोलन तसंच ताकदीनं सुरू ठेवा, असं आवाहन सुद्धा त्यांनी आपल्या मराठा बांधवांना केलेलं आहे. खरं तर आज आपण 22 जानेवारी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठाचा सोहळा पार पडणार आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रात हे मराठा आरक्षणासाठीचं हे जे भगवं वादळ आहे ते सुद्धा सुरूच आहे आणि यावर सुद्धा जरांगे पाटलांनी भाष्य केलंय. आज देशभरात हा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय राम मंदिराचा, यावर त्यांनी भाष्य केलं. आम्ही सुद्धा या उत्साहात, या राम मंदिराच्या या उत्साहात आम्ही सुद्धा सहभागी आहोत. आम्हाला सुद्धा त्याचा आनंद आहेच. मात्र आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद जो आहे, हा देशातला आनंद तो साजरा करणार आहोत. आम्ही सुद्धा रामभक्त आहोत आणि याचा आम्हाला सुद्धा आनंदच आहे. पण आमच्यासोबत आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे. तसंच हा जो दौरा असणार आहे, आजचा हा तिसरा दिवस आहे आणि या दौऱ्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. मुंबईला निघताना मराठा आंदोलकांनी सोबत काही आपल्याला जेवणाची सोय म्हणून किंवा अ, आपल्याला सोबतीला काही असावं म्हणून अन्नधान्य आणि पिण्याच्या बॉटल्स किंवा काही सुका खाऊ बिस्किट वगैरे त्यांनी आपल्यासोबत आणलं होतंच. मात्र या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. हे पदार्थ जे आहेत ते घेण्याचं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलं होतं, आपल्यासोबत घेऊन चला. आणि या व्यतिरिक्त ठिकठिकाणी यांच्यासाठी सगळ्यांसाठी सोय करण्यात आलेली आहे. गरज पडली तर ज्या ठिकाणी थांबू तिथंच स्वयंपाक करून आपल्या जेवणाची सोय करावी लागेल, असं जरांगेंनी म्हटलं होतं आणि प्रत्यक्षात आपण पाहतोय की मागच्या काही 2 दिवसांपासून हे जे आंदोलक आहेत त्यांनी एकही दिवस त्यांना स्वयंपाक करण्याची वेळ खरं तर आली नाही. कारण का ठिकठिकाणी आपण पाहतोय की जेवणाची सोय करण्यात आली आहे. दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल त्यांच्यासाठी भाकरी किंवा पिठलं आणि खिचडी भात वगैरे अशी एक जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आणि जिथे-जिथे या आंदोलनाचे थांबे असतील, तिथं ही सोय करण्यात आली आहे. अनेक मराठा समाज जे ज्या-ज्या गावात थांबतील, त्या-त्या गावकऱ्यांनी ही सोय केलेली आहे या समाजासाठी आणि तसंच आपण पाहतोय की रविवारी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा एका कार्यक्रमात दाखल झाले होते आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आणि जरांगेंना आवाहन केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी. हे आंदोलन जे आहे ते थांबवण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. आंदोलन स्थगित करावं अशी विनंती या आवाहनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना केली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले असं की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचं जे सरकार आहे ते कायमच सकारात्मक आहे आणि राज्य सरकार त्यावर ठामच आहे. त्यासाठी
राज्य मागासवर्ग आयोगाकडून युद्ध पातळीवर डेटा संकलन सुरू आहे. मात्र त्यासाठी एक वेळ लागणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिली. तसंच मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे, पण टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही आणि शासन युद्ध पातळीवर काम करतोय. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही आमची भूमिका आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच मराठा समाजाला आरक्षण देऊ. तसंच मराठा आंदोलकांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती सुद्धा आणि असं आवाहन सुद्धा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. मात्र असं असलं तरी मनोज जरांगे पाटील सुद्धा आपल्या या आंदोलनावर ठामच आहेत. येत्या 26 जानेवारीला ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पुढे या आंदोलनात या मोर्चामध्ये नक्की काय काय घडते हे पाहणं महत्वाचं असेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे श्री राम भक्तांसाठी आजचा दिवस खरं तर महत्वाचा मानला जातो. आपण बातमीपत्राच्या या सुरुवात केली ती सुद्धा याच बातमीनं केली. आज देशासाठी हा महत्वाचा दिवस मानला जातोय आणि अयोध्येतलं हे राम मंदिराचं उद्घाटन आज पार पडणार आहे. त्यामुळे हा दिवस महत्वाचा मानला जातोय. मात्र असं असलं तरी दुसरीकडे अ, एक हे वातावरण असं आहे की महाराष्ट्रात ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळाला. आधी जेव्हा या राम मंदिराचं निमंत्रण आलेलं नव्हतं तेव्हा आणि आता जेव्हा राम मंदिराच्या या उद्घाटनाचं निमंत्रण पत्रिका आली, त्यानंतर सुद्धा हे नाट्यसत्र राजकीय नाट्य हे असं पाहायलाच मिळतंय आणि आज एकीकडे हा सोहळा पार पडतोय, तर दुसरीकडे आज शिवसेने ठाकरे गटाचं जे मुखपत्र आहे ते म्हणजे सामना या वृत्तपत्रातून पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही आज टीका करण्यात आली आहे. एकीकडे अख्खा देश आज या राम मंदिराच्या सोहळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतंय, तर तेच दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरे गटानं मात्र आजच्या या अग्रलेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या ठाकरे गटाकडून निशाणा साधण्यात आलाय. भगवान श्रीरामाचरणी आमचे श्रद्धापूर्वक दंडवत, पण श्रीरामाच्या जीवन आणि चारित्र्याशी या मोदी रामायणाचा संबंध नाही, असं आजच्या या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. रामायणाला मोदी रामायण असं म्हणत टीका करण्यात आलेली आहे. आधुनिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं पूजा अर्चा आणि व्रत अनुष्ठानं करत आहेत, उपवास करत आहेत. पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं, मात्र ते वृत्त गमतीचं आहे. अयोध्येत या निमित्तानं नवे मोदी रामायण निर्माण झाले आहे आणि ते संपूर्ण राजकीय आहे, अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे. श्रीरामाच्या जीवन आणि चारित्र्याशी, रामराज्याशी, सत्यमार्गाशी आणि संयम आणि शौर्याशी या मोदी रामायणाचा काही संबंध नाही. त्यांचं रामायण त्यांच्यापाशी असा टोला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून लगावण्यात आलेलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर हा निशाणा साधण्यात आलाय. अयोध्येच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी यांनी देशाला पुन्हा किमान 500 वर्ष मागे नेलंय आणि पुराणाच्या वातावरणात नेलंय असंही या सामनात म्हणण्यात आलंय. नेमकं या अग्रलेखात काय म्हटलंय ते पाहूयात. आधुनिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं पूजा अर्चा व्रत अनुष्ठान करतायत, उपवास करतायत. किंवा जे मी म्हटलं पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचं जे वृत्त प्रसिद्ध झालं होतं त्यावर सुद्धा या टीका करण्यात आली आणि यापुढे या अग्रलेखात असं म्हटलंय की अयोध्या पुन्हा सजली आहे, झगमगली आहे, दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येस परतले तेव्हा त्यांची ही नगरी अशीच झगमगून आणि आपल्या राजाच्या स्वागतास सज्ज झाली होती. राम 14 वर्षांनंतर परतले तेव्हा त्यांचा महाल, गल्ल्या, रस्ते आनंदाच्या वर्षावाने न्हाऊन निघाले होते. मंगल गाण्यांनी संपूर्ण वातावरण मंगलमय झालं होतं. दिवे पणत्यांनी नगराचा कोपरा उजळून निघाला होता. असं एक कुठेतरी राम मंदिराच्या वर सुद्धा भाष्य करण्यात आलंय. अप्सरा जाई जुई
पारिजात, गुलाब पाकळ्यांची उधळण करीत होत्या. भरताच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अयोध्येनं श्रीरामांच्या स्वागतात कोणतीच कसर सोडली नव्हती. आज भगवान राम हे तंबूच्या वनवासातून भव्य मंदिरात विराजमान होताना संपूर्ण अयोध्या पुन्हा एकदा तशीच उजळून निघाली आहे. संपूर्ण भारत देशात आनंदाच्या लहरी उमटल्या आहेत, कारण श्रीराम हे फक्त हिंदूंच्या 33 कोटी देवांपैकी एक नाही, तर ते राष्ट्राच्या अस्मितेचा प्राण आहेत. त्या अस्मितेसाठी अयोध्येच्या रणभूमीवर मोठा संघर्ष झाला. त्या संघर्षात अनेक रामभक्तांचे बळी गेले असं सुद्धा या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. तसंच अनेकांनी तुरुंगवास भोगला. अयोध्येतून वाहणारी शरयू नदी भक्तांच्या रक्तानं लाल झाली तेव्हा तेव्हा कुठे आजचा दिवस सोनेरी किरण घेऊन उगवलेला आहे आणि राम जन्मभूमीची लढाई किमान 500 वर्षांची आहे. या लढाईनं अनेक वळणं घेतली. 1528 पासून माफ करा 1528 पासून रामाच्या हक्काच्या निवासाचा वाद सुरू झाला. तो 1992 ला संपला. यापुढे या अग्रलेखात असंही म्हटलंय की भारतीय जनता पक्ष आजही श्रीरामाचेच खातो, पण रामाचा विचार आणि राम राज्य मात्र वाऱ्यावर आहे असं म्हणत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशा प्रकारे या अग्रलेखातून टीका करण्यात आलेली आहे. तसंच आज आपण पाहतोय की या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आज अयोध्येला न जाता नाशिकमध्ये काळाराम मंदिरात पूजा करणार आहेत, आरती करणार आहेत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळ्याला न जाता आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्ये पंचवटीतल्या काळाराम मंदिरात जाऊ आणि पूजा करू असं उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं. मात्र नुकतंच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पत्रिका सुद्धा आलेली आहे. खरं तर आपल्याला ही निमंत्रण पत्रिका न आल्यामुळे उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाची नाराजी पाहायला मिळाली होती आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली होती की आम्ही अयोध्येत न जाता आम्ही नाशिकमध्ये सुद्धा जाऊ आणि तिथं आम्ही पूजा करू. मात्र आता ही निमंत्रण पत्रिका आली असली तरी सुद्धा उद्धव ठाकरे आपल्या या भूमिकेवर ठाम आहेत आणि आज ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. नाशिकमधल्या रामकुंडावर सुद्धा गंगा पूजन ते करणार आहेत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस सुद्धा उद्याच आहे 23 जानेवारी आणि तेव्हा इथं या गटाचं या पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे आणि याच वेळी म्हणजे उद्याच उद्धव ठाकरे यांची तोफ सुद्धा धडाडणार आहे, कारण उद्याच उद्धव ठाकरे हे आपली जाहीर सभा घेणार आहेत. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रेसी इथं हे अधिवेशन पार पडणार आहे आणि या अधिवेशनाला राज्यभरातले शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी दाखल होणार आहेत, सहभागी होणार आहेत. जवळपास 2000 हून जास्त हे पदाधिकारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजे उद्याच संध्याकाळी ठाकरेंची सभा होणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा होणार आहे. सभेतलं व्यासपीठ उभारणी आणि संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. त्याची तयारी जोरदार सुरू झालेली आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी असतील किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, या सर्वांनी या सभास्थळांची पाहणी केलेली आहे आणि काळाराम मंदिरातलं नियोजन किंवा रामकुंडाकडे येण्याचा मार्ग जो आहे या सगळ्याची पाहणी करण्यात आलेली आहे. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला सुद्धा उद्धव ठाकरे भेट देणार आहेत आणि आज ते तिथं दाखल झालेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज उद्धव ठाकरे यांचा हा नाशिक दौरा महत्वाचा मानला जातोय. याच दौऱ्यातून किंवा उद्या होणाऱ्या या सभेतून उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची ही तयारी आहे आणि असं बोललं जातंय. अयोध्येतल्या राम मंदिराचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना फार उशिरानं मिळालं आणि त्याआधीच खरं तर त्यांनी आपण नाशिकला येणार असं सांगितलं होतं. तसंच नाशिकला राज्यस्तरीय अधिवेशन घेणार असं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे आज आणि उद्याचा हा दिवस कुठेतरी ठाकरे गटासाठी सुद्धा महत्वाचा मानला जातोय. राम मंदिर लोकार्पणाचं औचित्य साधून उद्धव ठाकरे काळाराम मंदिरातलं दर्शन घेणार आहेत आणि पूजेचा कार्यक्रम याआधीच निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार नाशिकच्या या काळाराम मंदिरात आम्ही पूजा करणार असं त्यांनी सांगितलं. खर तर नाशिकच्या या काळाराम मंदिराला सुद्धा एक महत्वाचा इतिहास लाभलेला आहे. तो म्हणजे
ज्यावेळीस राम वनवासाला निघाले होते, त्यावेळी काही काळ त्यांनी या नाशिकच्या पंचवटीत निवास केला होता आणि त्यामुळे नाशिकच्या या काळाराम मंदिराला सुद्धा एक विशेष महत्त्व आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी आपले या मंदिरात जाणार असल्याचं सांगितलं होतं. इथं या दौऱ्यात नेमकं काय होणार हे याकडे सुद्धा आमचं लक्ष असेलच आणि त्याबाबतच्या काही अपडेट्स असतील त्या सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे ठाकरे गटातूनच. ठाकरे गटाचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे काल पुण्यात होते आणि पुण्यात त्यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. एका या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा एक प्रकारची टीका केली आहे आणि थेट इशारा दिलाय. मुख्यमंत्री आमचं ऐकत नाहीत, आमचंच नाही तर राज्याचं सुद्धा ऐकत नाहीत, महाराष्ट्राचं ऐकत नाही, तर ते फक्त गुजरातचं ऐकतात असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातून गुजरातकडे वळवलेल्या प्रकल्पांवर भाष्य केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर टीका केली. हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आणि आपलं सरकार पुन्हा बसणार असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी मग त्यामध्ये अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी त्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरून लुटलं तर त्या सर्वांना आम्ही जेलमध्ये टाकू. जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही या सर्वांना जेलमध्ये टाकू असा इशारा त्यांनी दिला आणि या लोकांनी राज्याचं राजकारण गढूळ केलं आहे. राष्ट्रवादी सोबत जायची वेळ आली तर संन्यास घेऊ असं म्हणणारे लोक आज राष्ट्रवादी सोबतच बसलेले आहेत, अजित पवार गटासोबत बसलेले आहेत. संन्यास घेणार होते त्याचं काय झालं असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. पाहूयात आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया. उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, जे वचन सांगितलं होतं, वचन दिलं होतं शेतकरी बांधवांना की आमचं सरकार आलं तर 2 लाखापर्यंत कर्ज मी माफ करू, कर्ज मुक्त करू. ते केलं, त्यांनी करून दाखवलं. म्हणजे एका बाजूला उद्धव साहेबांचं सरकार आपण पाहता MIDC मध्ये मोठे मोठे उद्योग आणत होतो, छोटे उद्योगांना देखील आपण प्राधान्य देत होतो, वेगळा सपोर्ट देत होतो. तसंच कृषी क्षेत्रात देखील कुठेही कधी अवकाळी पाऊस झाला, कधी गारपीट झाली तरी पण आपण जाऊन मदत द्यायचो, मदतीचा चेक द्यायचो आणि तो रितसर चेक किंवा त्यांच्या खात्यात ते पैशाचे 2 रुपयाचे चेक घेऊन फोटो नाही काढायचो आपण तिथे जाऊन. पण आज कृषी क्षेत्र कोलमडलंय, उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे, शहरांचे हाल वाढत चाललेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये 2-2 वर्ष प्रशासक बसवलेले आहेत. कधी TDRचा घोटाळा होतो, मला वाटतं इथे पण झालाय संजोगजी, आपणच सांगत होतात मोठा TDR घोटाळा इथे झालेला आहे. TDRचा घोटाळा असेल, कोविड काळातला घोटाळा असेल, रस्त्याचे घोटाळे असतील, कचऱ्याचा घोटाळा आहे. प्रत्येक ठिकाणी घोटाळा घोटाळा घोटाळाच होत चाललेला आहे. ह्या प्रशासकांना देखील मी सांगत आहे, लक्षात घ्या, हे वर्ष 2024 हे आमचं वर्ष आहे. आम्ही सरकार बसवत आहोत. तुम्ही घोटाळे करत असाल, करा, निश्चितपणे करा. या सरकारमध्ये घोटाळे चालत असतील कारण तुमचे मालक जे बसलेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, ते चोरी करूनच बसलेले आहेत, ते पक्ष चोर आहेत, ते बाप चोर आहेत. पण आमचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी, अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केलेत, माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत, त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जेलमध्ये बसून पैसे मोजायला लावू आणि पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत द्यायला लावू. कारण आमचं सरकार आहे ते खरं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आमच्या हिंदुत्वामध्ये एकच ओळ फार महत्वाची आहे, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. आपण ठाकरे रविवारी पुण्यात आले होते आणि यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अवकाळी पावसासारखं हे सरकारही हे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आहे आणि अशी टीका त्यांनी केली. तसंच पुण्यात येणारी वेदांता कंपनी या सरकारनंच घालवली असा हल्लाबोलही त्यांनी केला. वेदांता ही कंपनी पुण्यात राहावी म्हणून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. ही कंपनी जर का महाराष्ट्रात राहिली असती तर आज मोठा रोजगार आपल्या राज्यातल्या तरुणांना मिळाला असता. मात्र या सरकारनं सरकार बदलून हे खोके सरकार आलं आणि ही कंपनी जी आहे ती गुजरातला गेली. या सरकारनं त्या वेदांता कंपनीला गुजरातला जायला भाग पाडलं अशी टीका सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली आहे.
तर नागपूरमध्ये येणारी एअरबस ही कंपनी जी आहे ती सुद्धा गुजरातमध्ये पाठवली. संभाजीनगरमध्ये येणारा उद्योगही गुजरातला पाठवला आणि एकूण 5 कंपन्यांसह फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा आता गुजरातलाच नेला असा हल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलाय. तसंच मुख्यमंत्र्यांवर सुद्धा त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांना 50 हा आकडा जो आहे तो फार आवडतो, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. गुजरातला वर्ल्ड कप नेला आणि आपण हरलो असं सुद्धा त्यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे या सभेत बोलताना असं म्हणालेत, की हा जो वर्ल्ड कप आहे तो जर मागचा जो वर्ल्ड कप झाला, तो वर्ल्ड कप गुजरातला न होता जर का मुंबईत झाला असता, वानखेडेवर झाला असता, तर काय झालं असतं? आज आपण जिंकलो असतो असं त्यांनी म्हटलं आणि गुजरात वर्ल्ड कपला नेला म्हणूनच आपण हरलो असं म्हटलं. अ, तसंच मागच्या वर्षी 2 दिवसात दाओसमध्ये 40 कोटी रुपये खर्च झाले. पण आता 50 लोकं घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांना 50 हा आकडा खूपच आवडतो, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंनी दाऊस दौऱ्यावरून लावला आणि दाओसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी मजा केली असंही म्हटलंय. तुम्ही राज्यासाठी काय आणलं ते सांगा असं आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना दिलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर दाओसच्या दौऱ्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा टीका केली. या दाओसच्या दौऱ्यात जवळपास 40 कोटींचा खर्च झाला असल्याचं म्हटलं आहे. ते एवढा खर्च का झाला असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि त्याचबरोबर पुण्यातले जे 2 विमानतळ आहेत ते सुद्धा या सरकारनं रद्द केले. आज 4 महिने झाले आहेत. नवीन इमारत तयार आहे, पण उद्घाटन मात्र झालेलं नाही. नवीन विमानतळ का सुरू झालं नाही? असा सवालही त्यांनी विचारलाय. तसंच अनेक प्रकल्प जे आहेत राज्यातले ते तयार आहेत, पण या खोके सरकारला उद्घाटन करायला मात्र वेळ नाहीये. कारण व्ही-आय-पीची तारीख मिळत नाही. शहरं कोलमडत चालली आहेत. राज्यात भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करतायत. तसंच राज्यातलं जे कृषी आणि उद्योग, शिक्षण आणि आरोग्य विभाग सगळेच्या सगळे कोलमडून गेलेली आहेत, अशी टीका सुद्धा यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. तसंच आता वित्त खातं कुणाकडे आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. आधी ओरडत होते, की आम्हाला वित्त मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही. अ, कारण त्यावेळेस म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आपल्याला माहीतच आहे, की उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार होते. अर्थ खातं अजित पवारांकडे होते आणि त्यावेळी शिवसेनेतले जे बंड करून बाहेर पडलेले जे आमदार आहेत, ते सातत्याने टीका करत होते, की आम्हाला या सरकारमध्ये आमच्या मतदारसंघासाठी निधीच मिळत नव्हता. कारण अजित पवार यांची राष्ट्रवादीलाच हा निधी जात होता. अजित पवार बायस्ड होते असा एक टीका किंवा असा आरोप अजित पवारांवर केला जात होता. मात्र आता अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेला गट, राष्ट्रवादीचा गट हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी हा सवाल केला, की आधी ओरडत होते आम्हाला निधी मिळत नाही. आता वित्त खातं नेमकं कुणाकडे आहे? असा सवाल त्यांनी केला. शेवटी राष्ट्रवादी पवार साहेबांचीच आहे आणि आमचं सरकार का पाडलं हे 40 चोरांनी सांगावं. आपलं राज्य कुठं जातंय? असा सवालही त्यांनी केला. तसंच आमचं हिंदुत्व, आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे. आपल्या आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. आम्ही जी वचनं देतो ती आम्ही पूर्ण करतो. कर्जमुक्तीचा निर्णय आपण घेतला. कोविडमध्ये आपण चांगलं काम केलं. सगळ्यांना सुखरूप ठेवलं. हे आपलं हिंदुत्व आहे, असं त्यांनी म्हटलं आणि भाजपच्या हिंदुत्वावर त्यांनी यावेळी टीका केल्याचं पाहायला मिळालं. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी सुद्धा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण येत्या काही दिवसात पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आलेलं आहे. महाराष्ट्रात एकीकडे कडाक्याची थंडी सुद्धा पडताना पाहायला मिळते. मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यातली थंडी वाढली आहे आणि अशातच या थंडीच्या दिवसातच आता अवकाळीचं सुद्धा संकट येणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंता सुद्धा वाढलेल्या आहेत. शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. देशात अनेक ठिकाणी काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे आणि हा थंडीचा जोर आता मागच्या काही दिवसांपासून कुठेतरी वाढल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात सुद्धा विदर्भात येत्या काही दिवसात थंडी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे आणि पुढचे काही दिवस हवामान कोरडं राहील असं सुद्धा बोललं जाते. मात्र कोकणासह गोवा असेल किंवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी किंवा विदर्भामध्ये सुद्धा तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यातला
राज्याचे काही दिवस महत्त्वाचे आहेत. कारण पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बांगलादेशमध्ये खरं तर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा दक्षिण भारतासह महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळणार आहे. उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत, त्या वाऱ्यांमुळे राज्यातल्या तापमानाची जे प्रमाण आहे त्यामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई, ठाणे, पालघर असेल किंवा नवी मुंबई आणि इथं कडाक्याची थंडी पाहायला मिळते. नाशिक, निफाडमध्ये सुद्धा गारठा वाढला आहे आणि मराठवाडा त्याचबरोबर विदर्भातही तापमानात घट झाली आहे आणि त्यामुळे आता पुढचे 2-3 दिवस राज्यात महत्त्वाचे आहेत. कारण पुढच्या काही दिवसात पाऊस हजेरी लावू शकतो आणि 2 ते 3 दिवस हे महत्त्वाचे आहेत. पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातले आपण बोलतोय महाराष्ट्रातले 3 दिवस काही भागात तुरळक पाऊस पडू शकतो. 22, 23 आणि 24 या जानेवारीमध्ये विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. पूर्व विदर्भात सुद्धा आजपासून पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. शिवाय महाराष्ट्रात सुद्धा पुढील काही दिवस हजेरी पाऊस लावू शकतो आणि गडचिरोली, चंद्रपूरला सुद्धा काही प्रमाणात हलक्या सरी कोसळू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 48 तास उत्तर भारतात दाट धुकं आणि कडाक्याची थंडी असं काहीतरी अशी स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तसंच उत्तर भारतातही थंडीची लाट आहे. उत्तर प्रदेश असेल किंवा बिहारमध्ये दाट धुकं पसरलेलं आहे आणि हा गारठा किंवा इथं सुद्धा आपल्या राज्यात सुद्धा वाढतोच आहे. तसंच या उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये जी थंडी वाढली आहे त्यामुळे त्याचा परिणाम कुठेतरी आता महाराष्ट्रावरही होताना दिसतोय आणि हवामान खात्याने जे अंदाज वर्तवला आहे त्यानुसार उत्तरेकडून येणारे जे थंड वारे आहेत त्यामुळे राज्यातली थंडी जी आहे ती वाढतेय आणि गेल्या 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा जो आहे तो फारच कमी झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली थंडी तर वाढते आहेच, मात्र आता यामध्ये कुठेतरी आजपासून पुढचे 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस पडू शकतो असं वर्तवण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर सुद्धा हे आसमानी संकटाचं किंवा अवकाळी पावसाचं संकट असल्याचं बोललं जातंय. दरम्यान या बातमी सत्रात सध्या इथंच थांबूयात. मात्र आजचा दिवस जो रामप्रतिष्ठापनेसाठी जो महत्त्वाचा आहे, या सोहळा तुम्ही आमच्या चॅनलवर लाईव्ह पाहू शकता. सध्या या बातमी सत्रात इथंच थांबूयात. धन्यवाद.